नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 16 तारखेचं जे हळदीचं बीट झालं त्या बीटामध्ये गठ्ठ्याचा बाजारभाव 13,300 रुपये गेलेला आहे. 13,300, 13,200 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव, 13,400 रुपये हा गठ्ठा, 13,400 रामराम, 13,200, 12,700 रुपये, 13,600 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे. 13,600, 13,155 रुपये, 12,300, 13,100, 13,300, 13,500, 13,500, 13,500 रुपये. गाडीचा जर बाजारभाव पाहिला तर 15,200 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 15,200 रुपये ही गाडी विकलेली आहे. 15,105 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 15,105, 15,105 रुपये, 15,105, 14,855 रुपये ही गाडी विकलेली आहे. 15,000 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 15,000 रुपये, 15,000 रुपये. या मुकऱ्याचा बाजारभाव झालेला आहे 13,500 रुपये. 12,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 14,900 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 16,500 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 16,500. हळद शेतीमाल पहा, 16,500 रुपये विकलेला आहे. 16,500. ₹16,500 रुपये. तर शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांचं म्हणणं पण येतं की एनसिडेक्सचा जो बाजारभाव असतो, एनसिडेक्सच्या बाजारभावाच्या कमी माल विकले जात असतात. तर विचार केला तर एनसिडेक्सचा बाजारभाव आहे 16,200 आणि हळद विकलेली आहे 16,500. तर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे डिमांड आणि सप्लायची. तर हळद शेतीमालाला जर चांगल्या प्रकारची डिमांड असेल, चांगल्या मालाचे बाजारभाव चांगलेच जातात. या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 15,710 रुपये. 15,710 रुपये, 15,710, 15,710. खिचुरी विकलेली आहे 12,000 रुपये, 12,900 रुपये गठ्ठा. 15,100 रुपये ही गाडी विकलेली आहे. 15,100, 13,700 रुपये, 13,700 रुपये ही गाडी विकलेली आहे. 14,720 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 14,720, 12,000 रुपये, 14,100 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 14,100 रुपये. ₹13,490 रुपये या गाडीचा बाजारभाव. लाईव्ह बीट सुरू आहे. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये 16 तारखेचं बीट झालं आहे. तर मागच्या ज्या हप्त्याचं बीट होतं त्या बीटाच्या तुलनेमध्ये जे आज बीट होत आहे त्या बीटामध्ये 1,000 रुपये हळद शेतीमालाचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि चांगले हळद शेतीमाल 15,000 रुपयापर्यंत जात आहेत. तर सरासरी जे हळदीचे बाजारभाव आहेत ते 13,000, 13,500 रुपयापर्यंत जात आहेत. अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान, जय किसान.